Today we are going to deal with the new chapter. The name is ninth chapter, Environmental Management. I think so you all have heard about news, various news which tell us that in this area there will be heavy rainfall, or in certain area a storm is coming, or in various earthquake or anything else. All these come under this topic. Let us study weather and climate. This is the very important topic of this chapter. While studying all this, we come across certain words. Those are weather and climate. This is the first topic of this chapter. So let us see, what do you mean by weather and what do you mean by climate. So it may come that give difference, at least one difference between weather and climate. So let us see what exactly it tells us. It is, weather is atmospheric condition at a specific time at a specific particular place. एखाद्या गावामध्ये त्यावेळेस त्या दिवशी दिलेल्या दिवशी काय तापमान आहे, जर आपण ह्याची स्टडी केला तर दॅट स्टडी इज कॉल्ड ॲज स्टडी ऑफ वेदर. सो ॲटमॉस्फेरिक कंडिशन, एखाद्या गावामधली ॲटमॉस्फेरिक कंडिशन त्या दिवशी, कुठल्या दिवशी, दॅट टाइम, स्पेसिफिक टाइम अँड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, एखाद्याच ठिकाणी. सपोज नाशिकचं ऑगस्ट महिन्याचं 5 तारखेचं दुपारी 2 वाजेचं तापमान काय आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर ते जे आहे वेदर, इट इज कॉल्ड ॲज वेदर. देन व्हॉट इज क्लायमेट? इट इज लॉंग टर्म predominant condition of atmosphere. नाशिकचं 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत दुपारी 2 वाजेचं तापमान काय होतं याचं जर तुम्ही सरासरी काढली तर दॅट पर्टिक्युलर थिंग विल टेल यू एक्झॅक्टली व्हॉट इज द क्लायमेट ऑफ नाशिक. म्हणजे स्पेसिफिक टाइम नाही सांगितलेला मी तुम्हाला की या दिवशी हे तापमान होतं असं नाही. 15 दिवसामध्ये नाशिकचं क्लायमेट काय होतं, व्हॉट इज द क्लायमेट. आणि क्लायमेट हा जो आहे हा लॉंग टर्म आहे. क्लायमेट लगेच चेंज होत नाही. इट डझंट चेंज ऑल ऑफ सडन, बट वेदर चेंज. आपण आजकाल व्यवस्थित जर तुम्ही बाहेरचा ॲटमॉस्फिअरचा स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल की सकाळच्या वेळेस पाऊस पडतो, 11 साडे11च्या वेळेस ऊन पडतं, कडक ऊन, बरोबर. आणि पुन्हा संध्याकाळी 4-5 वाजता पाऊस येतो आणि रात्रीच्या वेळेस थंडी पडते, बरोबर. मग हे सगळे जे आहेत ना हे त्या वेळचे वेदर आहेत. आणि इथून सातत्याने 10 दिवस, 15 दिवस, 7 दिवस तुम्ही त्याच वेळेचं टेम्परेचर जर घेत गेलात किंवा त्या वेळेचं काय ॲटमॉस्फिअरिक कंडिशन आहे ती जर तुम्ही स्टडी करत गेलात आणि त्याचा तुम्ही ॲव्हरेज काढला तर यू विल गेट द क्लायमॅटिक कंडिशन, और यू विल गेट द क्लायमेट, राईट. Weather related climatic factors. Look at the diagram. This is a table in your textbook. Just see what it tells us. The same diagram is drawn here. Hello students. This is the chart which is given in your textbook. This one. It is written here. Here are weather related climatic factors. आता ह्या वेदरला रिलेटेड काय क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत ते बघूया आपण. फर्स्ट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे वेगवेगळं असतं. इट डिफर्स. Atmospheric pressure. Atmospheric pressure differs from place to place. That's why we get storm.
वी ऑल नो दॅट व्हेरी वेल. काय होतं की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी वादळ येतं तर त्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी जास्त त्या कमी दाबाचा पट्टा तिथे तयार होतो आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी वादळ तयार होतं, सायक्लोन तयार होतात. आणि हे सायक्लोन काय करतात, जर ते आपल्याकडे आले, ओके, आपल्याकडे म्हणजे लँडकडे आले, जिथं मानव वस्ती आहे अशा ठिकाणी जर ते आले तर इट डिस्ट्रॉय आवर लाईफस्टाईल. आणि ह्याचं खूप खूप हल्लीच आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे. यू आर ऑल सपोज टू राईट द नेम ऑफ दॅट स्टॉर्म विच अपियर्ड राईट नाव 3 to 4 months ago. Okay, try to find out its name and also some images if possible. As you move downwards, towards south. So as you move downward, you will definitely experience some heat, right? So if the temperature is hot, if the temperature is cold, that your body can directly indicate. It directly tell us that whether it is very hot. If it is very hot, it means sun is coming directly over there. Or if it is very cold, definitely the temperature is cold in that particular region. So weather is cold during that time, right? So weather, visibility, आपल्याला लगेच डोळ्याने दिसतंय. Okay, that is visibility, that what climatic changes take place over there. रेनफॉल वॅरीज. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की नाशिकमध्येच फिरताना तुमच्या लक्षात येतं की एखाद्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि तिथून पुढच्या एखाद्या स्पॉटला तुम्ही गेला तर तिथे कदाचित ऊन पडलेलं असतं आणि रस्ते कोरडे असतात. सो दिस इज द व्हॅरिएशन विच शोज द क्लायमॅटिक फॅक्टर ऑर वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स. बरोबर आहे. हे आहेत, हेच ठरवतात की आपल्याला वेदरमध्ये कसा, क्लायमेटमध्ये कसा चेंज होत जातो. इट डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर्स. नेक्स्ट वन इज ह्युमिडिटी. ह्युमिडिटी आपल्याला नाशिकमध्ये कंपॅरेटिव्ह कमी दिसते. हेच जर तुम्ही मुंबईला, या मुंबईच्या भागांमध्ये जर तुम्ही फिरलात तर डेफिनेटली यू विल एक्सपिरियन्स इट विदिन अ डे. एका दिवसामध्येच तुम्ही हे एक्सपिरियन्स करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच ऑब्झर्व करायला भेटेल की नो, इट इज व्हेरी ह्युमिड देअर. बरोबर आहे. तिथं आपल्यासारख्यांचा जीव गुदमरतो बिकॉज वी ऑल लव टू स्टे इन नाशिक. नाशिक इज कंपॅरेटिव्ह अ नाईस प्लेस टू लिव्ह, राईट. नेक्स्ट टॉपिक इज क्लाउडी. आता मी काही इमेजेस टाकलेले आहेत, ते इमेजेस पहा. तुम्हाला जर तुमच्या मोबाईल ॲपमध्ये जर तुम्ही काही डाउनलोड ठेवलेले असेल असे ॲप काही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की टुडेज वेदर. मग ह्या वेदरमध्ये आपल्याला दिसतं की आज टेम्परेचर कसं असणार आहे. वेदर इट इज गोइंग टू बी क्लाउडी और वेदर इट विल बी अ फ्रेश क्लाउड. ओके, हे आपल्याला क्लिअरली दिसतं की आपल्याकडे आपल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे किंवा नाही पडणार आहे. ओके. अँड द लास्ट इज सनलाईट. तुम्ही जर बातम्या पाहत असाल, इफ यू आर वॉचिंग न्यूज अँड ॲट द एंड ऑफ द न्यूज दे टेल अस द वेदर रिपोर्ट. अँड इन दॅट वेदर रिपोर्ट इफ यू ऑब्झर्व की पूर्ण इंडिया दाखवलेला असतो आणि पूर्ण इंडियामध्ये तुम्ही जसं जसं ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये दाखवतात त्यावेळेस त्या स्टेटचं काय तापमान आहे. हे त्यांना ॲट अ टाइम दाखवायचं असतं की जिथे सपोज महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि तेच आणखीन थोडंसं वरच्या साईडला गेले तर पंजाबमध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा काश्मीरमध्ये बर्फ पडतोय. हे जे आहेत हे व्हेरिएशन्स आहेत. किंवा तुम्ही
आणखीन एखाद्या गावाचं नाव घ्या. सपोज गुजरात. गुजरातमध्ये कडक ऊन पडलेलं आहे. राजस्थानमध्ये कडक ऊन आहे. बरोबर आहे. दॅट इज सनलाईट. सनलाईट सुद्धा एक फॅक्टर असा आहे की जो आपल्याला क्लायमॅटिक चेंज कसा होतो ते ऑब्झर्व करायला मदत होते. Our very next topic is meteorology. What do you mean by meteorology? Let us see it. The science that studies the interrelationship between between in the various components of air, natural cycle, geological movements of earth and climate. मग या सगळ्यांमध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे, या सगळ्यांचा मिळून जो स्टडी होतो, दॅट स्टडी इज कॉल्ड ॲज मेट्रोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील विथ स्टडी ऑफ ऑल दीज इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑल दीज फॅक्टर्स. विच आर दीज फॅक्टर्स? एअर, हवेमध्ये काय काय बदल होत आहेत, बरोबर. नॅचरल सायकल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण या अगोदरच्या धड्यांमध्ये नॅचरल सायकल भरपूर स्टडी केलेली आहेत. तर ह्या नॅचरल सायकल, ओके. त्याच्यानंतर जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ अर्थ. जिओलॉजिकल म्हणजे भूगर्भामध्येच काय काय बदल होत आहेत, काय काय हालचाली चाललेल्या आहेत, या सगळ्यांचा डीपमध्ये स्टडी केला जातो. किंवा पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणचं काय काय हालचाली चाललेल्या आहेत, ज्या नॅचरली असतात ॲब्सोल्युटली, त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी इन्व्हॉल्व नसतो, पण त्या आपोआप ती मुवमेंट होत असते पृथ्वीची. आणि त्या मुवमेंटचं स्टडी करण्याचा जो काही सायन्स आहे दॅट इज अगेन मेट्रोलॉजी. अँड क्लायमेट, क्लायमेटमध्ये जे काही वेगवेगळे बदल होत आहेत, ओके. अँड अगेन आय एम टेलिंग यू, क्लायमेट इज द टॉपिक विच इज नॉट ऑल ऑफ सडन, इट इज अ लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे दर वर्षाचं टेम्परेचर जर तुम्ही स्टडी केलं, सपोज या वर्षाचं टेम्परेचर आणि मागच्या वर्षीचं टेम्परेचर जर तुम्ही स्टडी करत असाल, तर तुम्ही पुढच्या वर्षाचं टेम्परेचर काय असू शकते हे तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ दिस क्लायमेट अँड इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ मेट्रोलॉजी, बरोबर आहे. म्हणून आपण जेव्हा बातम्या पाहतो तर त्या बातम्यांमध्ये सांगितलं जातं की पुढच्या 48 तासामध्ये अतिवृष्टीची संभावना आहे, बरोबर आहे ना. मग ही अतिवृष्टी म्हणजे ही पुढच्या 48 तासात कशी होणार आहे, तर हे अगेन दे ऑल कम्पेअर द क्लायमॅटिक कंडिशन्स, आणि कम्पेअर केल्यानंतर ते बरोबर पुढचा अंदाज लावू शकतात की 48 तासामध्ये अतिवृष्टी होऊ शकते, किंवा there will be a heavy rainfall in a specific region, so the people should be aware over there, okay. and it really happens. आणि हेच नाही तर तुमच्यापैकी भरपूर जणांकडे जर कृषीचं कार्ड असेल तर त्या कृषीच्या कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर वेळेस ते सांगतात की हवामानाचा अंदाज काय आहे. म्हणून शेतकरी लोकांना अगोदरच कळतं की कुठे पाऊस पडणार आहे, कुठे काय आहे. भरपूर बऱ्यापैकी हे जे हवामानाचे अंदाज असतात, these are again done by this meteorology, and many a times whatever this meteorology tell us, if it is 100% you are talking about, near about 75% it comes true, whatever is predicted by meteorologists, okay. Students, please listen at the video given hereafter and try to answer the questions given at the last of this video. So, be keen and careful. The video is taken from YouTube itself. It is not allowed but for your studies. WMO, the World Meteorological Organization. It was established by United Nations Organization UNO on 23rd March 1950. This organization play an important role in food security, water management, transportation,
and communication. Now children, meteorology also include study of storm, cloud, rainfall, thunder, lightning, etc. Depending upon the study of such factors, weather forecasts are made. They are useful to common people, farmer, fishery, aviary, water transport, and various organizations. A nice beautiful building of IMD Pune. It is Indian Meteorological Department, branch Pune. What is its function? The Indian Meteorological Department was founded by British in 1875 at Shimla. It had various functions such as to provide important information regarding weather and climatic conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine, oil exploration and production, etc. Prediction regards calamities like dust storm, sandstorm, heavy rainfall, hot and cold waves, tsunami, etc. are communicated to various departments. All type of mass communication media and all citizens. For this purpose, India has established several satellites. India has launched several satellites equipped with high class technology. The observatories at several locations are doing excellent work in the analysis of information released for all these satellites. What are the importance of weather in the living world? Let us see it first. Daily weather as also long-term climatic condition influence human life directly or indirectly. Land, water bodies, plant and animal collectively form the natural environment of earth. This environment is responsible for the development of organism. Second, the climate of a particular region helps to determine the diet, clothing, housing, occupation, and lifestyle of people of that region. For example, the characteristic life cycle of Kashmir and Rajasthani people. आणि यामध्ये आपण एक एक्झाम्पल शेतकऱ्यांचं पण घेऊ शकतो. जसे आपले शेतकरी त्यांच्या शेतासाठी खेडेगावात राहतात, म्हणून त्यांची राहणीमान अगदी साधी असते, पण विचार चांगले असतात त्यांचे आपल्यापेक्षा. थर्ड, salinity of marine water, formation of oceanic current, water cycle, etc. are all related to various weather and climatic factors. Humidity, हे आपण मगाशीच पाहिलेले rainfall, कुठले क्लायमॅटिक visibility, फॅक्टर्स पाहिलेत आपण? टेम्परेचर, जसं ॲटमॉस्फेरिक sunlight, प्रेशर, क्लाउडी. हे सगळे आपण फॅक्टर्स पाहिलेले आहेत. म्हणजे हे सगळे फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात एखाद्या सलाईन वॉटरची सॅलिनिटी मेंटेन करण्यासाठी किंवा ओशनिक करंट, जे काही ओशनिक करंट तयार होतात, वेव्स तयार होतात यासाठी. मग व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जेवढे दगडं आहेत त्या दगडांना तडे जातात.
मग हे जे आहे हे तडे कशामुळे जातात तर वेदरिंगमुळे जातात. जसं सकाळच्या वेळेस जर समजा खूप एखाद्या दगडाला जर भेग पडली आणि सकाळच्या वेळेस खूप थंडी असते, बरोबर, आणि रात्रीच्या वेळेस गारवा असतो, दुपारच्या वेळेस ऊन असतं. मग या वेळेस काय होतं की उन्हाच्या उष्णतेमुळे पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं आणि रात्रीच्या वेळेस थंडी असल्यामुळे तीच वाफ दव बनून या सगळ्या झाडांवर, पानांवर, फुलांवर, तसंच हे दगडांमध्ये ज्या भेगा आहेत त्यांच्यामध्ये जाऊन हे पाण्याच्या स्वरूपात जाऊन बसतं. सकाळच्या वेळेस जेव्हा थंडी होते त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आईस एक्सपांड. ओके, मग जसं त्या गारव्यामुळे त्या दगडामध्ये साचलेलं पाणी आईसमध्ये कन्वर्ट होतं, इट मीन्स the weathering of rock take place here. Climate play an important role in formation and enrichment of soil. यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतंय बघा ह्या पिक्चरमध्ये की हे काय मायक्रोब्स आहेत आणि आपण मागच्या धड्यामध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे नायट्रिफिकेशन. त्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की हे मायक्रोब्स ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन जे आहे त्याचं नायट्राईटमध्ये रूपांतर करून दे इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. 6th point, microbes in the soil play an important role in formation of organic material. This process depends upon various climatic factors. यामध्ये आपण इतक्यात पाहिलं की हाऊ मायक्रोब्स आर व्हेरी एसेन्शियल, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस प्रोसेस ऑफ नायट्रिफिकेशन.